नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी उन्हाळी वाळवणाच्या पदार्थातील थोडासा अवघड पदार्थ बनवलेला आहे, पण काळजी करू नका, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो अजिबात अवघड वाटणार नाही। अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा न चुकता अगदी परफेक्ट तुम्ही हा पदार्थ करू शकता। आज मी बनवलेली आहे अगदी पांढरी शुभ्र दुप्पट फुलणारी रव्याची कुरडई। बऱ्याच जणांची तक्रार असते की कुरडई व्यवस्थित गोल होत नाही किंवा बऱ्याच वेळेला ते तुकडे त्याचे पडतात। तर या व्हिडिओमध्ये मी खूप काही टिप्स सांगितलेले आहेत। त्या टिप्स वापरून तुम्ही जर ही कुरडई बनवली तर तुमची सुद्धा कुरडई अगदी पांढरी शुभ्र दुप्पट फुलणारी आणि एकदम खुसखुशीत अशी होणार आहे। या व्हिडिओमध्ये मी अगदी रवा भिजत घालण्यापासून त्याचा चीक काढून तो व्यवस्थित चीक शिजवेपर्यंत सविस्तर कृती दाखवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। कुरडया करण्यासाठी या ठिकाणी मी 1 किलो रवा घेतलेला आहे। हा रवा स्वच्छ निवडून चाळून घेतलेला आहे। तर यामध्ये पाणी ओतायचं आणि रवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे जरी याच्यामध्ये काही धूळ कचरा वगैरे जरी असेल तर तो पाण्यावरती तरंगतो। पहा, या पद्धतीने मी यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं हा रवा शांत होऊ द्यायचा, म्हणजे वरती जे पाणी राहते ते पाणी ओतायचं आहे। या ठिकाणी आता हे वरचं पाणी ओतून घेतलेलं आहे मी आणि आता यामध्ये दुसरं पाणी ओतायचं आणि रवा हा 3 दिवस असाच भिजत ठेवायचा आहे। समजा तुम्ही सोमवारी भिजत घातला तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस भिजवायचं आहे। फक्त यामध्ये रोज पाणी हे बदलत राहायचं। सोमवारी हे पाणी ओतलं तर मंगळवारी सुद्धा पाणी हे बदलायचं। वरचं पाणी ओतून टाकायचं, पुन्हा यामध्ये दुसरं पाणी ओतायचं आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पहा, या ठिकाणी रवा छान भिजलेला आहे। आता याच्यावरचं जे पाणी आहे ते ओतून घ्यायचं आणि हा रवा आहे तो गाळून घ्यायचा आहे। त्यासाठी एक पातेलं घ्यायचं, त्याच्यावरती चाळण घ्यायचे आणि हा रवा आहे तो व्यवस्थित आता हा गाळून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे। अशा पद्धतीने एकाने मिश्रण ओतायचं आणि दुसऱ्याने अशा हाताने हलवत हलवत हा रवा पूर्ण गाळून घ्यायचा आहे। ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही, यामुळे काय होतं तर कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र होतात। आता हे गाळून झाल्यानंतर पहा, याच्यावरती चोथा राहतो आणि तो चोथा जर यामध्येच राहिला तर कुरडया लालसर होतात। त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही आवर्जून करा। पहा किती चोथा शिल्लक राहिलेला आहे। आता हा चोथा आहे तो टाकूनच द्यायचा आहे। पहा, एवढा चोथा शिल्लक राहिलेला आहे। आता जे खाली मिश्रण आहे ते असंच झाकून रात्रभर ठेवायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी जो रव्याचा चीक आहे तो व्यवस्थित सेट झालेला असतो। वरती पाणी आलेलं असतं आणि खाली सगळा चीक सेट झालेला असतो। वरचं पाणी आहे ते ओतून काढायचं आणि खाली जेवढा चीक राहिलेला आहे तो व्यवस्थित आता पळीच्या साहाय्याने हलवून घ्यायचा, कारण खाली चिकटून राहिलेला असतो। ते पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचा, कारण हे जे चीक तयार झालेला आहे तो मोजून घ्यायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने हे व्यवस्थित मी पळीनं हलवून घेतलेला आहे। आता हा एका पातेल्याच्या साहाय्याने मोजून घ्यायचा, कारण जेवढा चीक असेल हा तेवढंच पाणी घ्यायचं आहे। त्यामुळे मी एका पातेल्यामध्ये हा चीक ओतलेला आहे। साधारण हे 1 पातेला एवढा चीक झालेला आहे। आता एवढंच मला पाणी घ्यायचंय। ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, जेवढा चीक असेल तेवढं पाणी घ्यायचं, म्हणजे कुरडया व्यवस्थित होतात। अगदी जास्त हे मिश्रण पातळ होत नाही किंवा घट्ट देखील होत नाही। तर पाणी देखील मी त्या पातेल्याने मोजून घेतलेलं आहे। तर दुसरीकडे गॅस सुरू करायचा, त्यावरती एक मोठं पातेलं ठेवायचं, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित हलवता येईल आपल्याला। जे मोजून घेतलेलं पाणी आहे ते या पातेल्यामध्ये ओतायचं। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। साधारण या ठिकाणी 1 किलो रव्यासाठी मी 3 चमचे मीठ घातलेलं आहे। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त तुमच्या करू शकता किंवा टेस्टनुसार, आणि अर्धा चमचा पापडखार घातलेला आहे। यामुळे कुरडया एकदम खुसखुशीत होतात। झाकण ठेवायचं, पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। पहा, पाण्याला उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आली की त्यातलं थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवायचं। जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर यामध्ये तुम्ही नंतर वापरू शकता। हे सेफ्टीसाठी पाणी बाजूला काढायचं, कारण मिश्रण जास्त पातळ होऊ नये याची अगोदरच काळजी घ्यायची आहे। जर जास्त घट्ट वाटलं तर पुन्हा हे पाणी तुम्ही ओतू शकता। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच जो चीक आपण बाजूला काढून घेतलेला आहे तो यामध्ये ओतायचा आणि
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सतत हलवत राहायचं आहे। या ठिकाणी ह्या 2 व्यक्ती लागतात पहा, एकाने चीक ओतायचा आणि दुसऱ्याने हे सतत हलवत राहायचं पटपट, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। जर तुम्ही हलवत नाही राहिलात तर याच्या गुठळ्या 100% होणार, यासाठी हे सतत हलवत राहायचं म्हणजे अजिबात याच्या गुठळ्या होत नाहीत। हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते। पाहू शकता तुम्ही हे मिश्रण किती घट्ट झालेलं आहे आणि सतत असं हलवत राहिलेले मी, त्यामुळे हे मिश्रण अगदी एकसारखं झालेलं आहे। अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत। आता यावरती झाकण ठेवायचं आणि वाफ द्यायची। मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं। साधारण 20 ते 25 मिनिट लागतात हे पीठ शिजण्यासाठी व्यवस्थित, त्यामुळे झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ द्यायची। फक्त 2-3 मिनिटाच्या अंतराने सतत हे हलवत राहायचं म्हणजे खाली करपणार नाही हे पीठ। पाहू शकता किती घट्ट आलेलं आहे। अशा पद्धतीनं एकसारखं सतत हलवत राहायचं। पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट वाफ द्यायची। आणि पीठ शिजलंय की नाही ते कसं चेक करायचं पहा, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि या पिठावरती अशा प्रकारे हे दाबून पाहायचं। जर पीठ हाताला चिकटलं नाही तर पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे असं समजायचं। ही एक पीठ शिजलंय की नाही ते पाहण्याची ट्रिक आहे। पाहू शकता माझ्या हाताला अजिबात पीठ चिकटलेलं नाही, हे पीठ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। पीठ व्यवस्थित शिजल्यानंतर आता कुरडया पाडून घेऊया। साच्यामध्ये हे पीठ भरायचंय। पीठ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच कुरडया छान पाडता येतात, त्यामुळे ती एक काळजी घ्यायची की गरम गरम पीठ आहे तोपर्यंत सर्व कुरडया पाडून घ्यायच्या। आणि पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची। पीठ शिजत असतानाच कागद वगैरे स्वच्छ धुवून अंथरून ठेवायचा, म्हणजे नंतर जास्ती वेळ लागत नाही। साच्यामध्ये व्यवस्थित असं पीठ भरून घेतलेलं आहे। वरचं झाकण लावायचं आणि आता कुरडया पाडून घ्यायच्या आहेत। दुसरा साचा भरेपर्यंत कुरडयाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित झाकून ठेवायचं, म्हणजे गरमच राहतं। जर तुम्ही असंच उघडं ठेवलं तर पीठ लगेच गार होण्याची शक्यता असते। पाहू शकता किती छान कुरडया पडतायत। जास्त जाड नाही किंवा एकदमही पातळ नाही, मध्यम अशा या कुरडया पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे तळायला देखील सोप्या जातात आणि वाळतात देखील लगेच। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, या ठिकाणी मी कुरडया पाडून घेतलेल्या आहेत। अगदी एकसारख्या कुरडया पडतायत। अशा प्रकारे उरलेल्या कुरडया सुद्धा पाडून घ्यायच्या आहेत। कुरडयांचं पीठ व्यवस्थित शिजलं की कुरडया छान येतात। जर पीठ कच्चं राहिलं तर कुरडयांचे वाळल्यानंतर तुकडे पडतात। जर पीठ व्यवस्थित शिजलेलं असेल तर अशी अख्खीच्या अख्खी कुरडई जशीच्या तशी राहते, त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजवण्याची खूप आवश्यकता असते। या ठिकाणी सर्व कुरडया व्यवस्थित पाडून झालेल्या आहेत। आता ह्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। पाहू शकता तुम्ही 2 ते 3 दिवसानंतर कुरडया किती छान वाळलेल्या आहेत। आता या तुम्हाला तळून दाखवते मी। यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि कुरडया तळून घ्यायच्या आहेत। कुरडई तळत असताना उलट्या बाजूने कुरडई नेहमी टाकायची, म्हणजे व्यवस्थित तळली जाते आतपर्यंत, कच्ची अजिबात राहत नाही। किती छान फुलते पहा कुरडई। तेलामध्ये टाकल्या टाकल्या पहा किती मस्त एकदम फुलते, दुप्पट तिप्पट फुलते कुरडई। अशा प्रकारे मी उरलेल्या कुरडया सुद्धा तळून घेतलेल्या आहेत। कुरडया पाहून तुमच्या लक्षात येत असेल पीठ आपलं अगदी परफेक्ट शिजलेलं होतं। अजिबात कुरडया तुटलेल्या नाहीत, जशाच्या तशा व्यवस्थित राहिलेल्या आहेत। आणि तळल्यानंतर पहा दुप्पट तिप्पट फुलतायत, एकदम पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत, तयार आहेत। अगदी दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या एकदम खुसखुशीत अशा रव्याच्या कुरडया। तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता याचा, पहा किती खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये एकदम पांढऱ्या शुभ्र दुप्पट फुलणाऱ्या एकदम खुसखुशीत अशा रव्याच्या कुरडया नक्की करून पहा। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरा, म्हणजे तुम्ही सुद्धा एकदम परफेक्ट अशा रव्याच्या कुरडया बनवू शकाल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।